आपण पालक आहात तर प्लीज आपल्या मुलांना एकटं अजिबात सोडू नका आणि कोणावरही विश्वास ठेवू नका. आपल्या मुलांना शिकवा की फक्त आई आणि वडिलांवरच विश्वास ठेवायचा आहे, या व्यतिरिक्त कोणावरही विश्वास ठेवता कामा नये. पुण्यामध्ये घडलेली घटना आपण आता सकाळपासून सगळेजण ऐकतच असणार, बघतच असणार. तर ना मी काय बोलावं मला खरंच कळत नाही. 65 वर्षाचा नीच हरामखोर माणसाने एका 4 वर्षाच्या लेकरासोबत बलात्कार केला आहे. आणि हा बलात्कार जो शब्द आहे ना, हा बोलताना मला असं वाटते की माझ्या तोंडावरती ना मी असं जोराजोराने मारून घेऊ. आणि खूप जास्त काय बोलावं मला ना खरंच कळतच नाही आहे. आणि मी एका मुलीची आई आहे आणि मी इमॅजिनसुद्धा नाही करू शकत की काय काय वाटत असेल त्या आईवडिलांना. आणि म्हणजे काय बोलावं नेमकं मला खरंच कळत नाही आहे. पण या गोष्टी वारंवार होत आहेत महाराष्ट्रामध्ये. तर असं वाटत आहे ना की दर 15 दिवसांनी एका महिन्याने ऐकायला येतं ह्या अशा घटना. आणि आपण मूर्खासारखं नुसतं न्याय मागत आहोत आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. यावरती काहीतरी कठोर नियम बनला पाहिजे, काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून नेक्स्ट टाईम असं घडणारच नाही. असं कृत्य करताना असे हरामखोर लोक 100दा काय 1000 वेळेस विचार केलं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. आणि आईवडिलांना माझी खूप मनापासून कळकळीने विनंती आहे की आपल्या लेकरांवरती खूप 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 लक्ष ठेवा आणि कोणावरच विश्वास ठेवू नका. कारण असे हरामखोर आपल्या आजूबाजूलाच असतात, आपल्या एरियामध्ये भटकत असतात आणि त्यांना माहीत असतं की हे लेकरू एकटं आहे, एकटं खेळत आहे, आपण याला काहीतरी लालूच दिलं तर येऊ शकतं. 2 ते 3 वर्षाच्या लेकरांना खरंच कळत नाही की हे लोक आपल्यासाठी चुकीचे असतील. ते कोणावरही विश्वास ठेवतात. अगदी एकदम निष्पाप जीव असतात ते. पण 5 वर्षाच्या पुढील 4 वर्ष 5 वर्ष कसं सांगू मी आता, 5-6 वर्षाचे जे लेकरं असतात त्यांना थोडंफार समजतं. तर त्यांना तुम्ही समजवा बॅड टच काय आहे, कोणी कशा नजरेने बघत आहे, कोण का तुम्हाला बोलवणार आहे आणि का जाऊ नये, या सगळ्या गोष्टी देखील मुलांना आपण आता शिकवणं गरजेचं आहे. आणि लहान लेकरं असतील तर प्लीज मुलांना वेळ द्या, अजिबात मुलांना सोडून जाऊच नका. आणि जे जॉब करणाऱ्या महिला असतील त्यांना एक आग्रहाची विनंती आहे की जे तुम्हाला विश्वासाचे वाटत असतील त्यांच्याचकडे आपलं लेकरू द्या. त्या व्यतिरिक्त कोणावरच विश्वास अजिबात ठेवू नका. अगदी हरामखोर लोक आहेत. आपण ज्यावेळेस वाढलो त्यावेळेस खरंच वेगळं होतं, वेगळा काळ होता. त्यावेळेस अशा घटना कदाचितच ऐकायला येत असतील, पण आता तर वारंवार अशा घटना होत आहेत. त्यामुळे आता आपल्याला काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मी एक नवीन आई आहे, त्यामुळे मी 2 ते 3 दिवसापासून मी खरंच सांगते अशा ज्या घटना वेगळ्या वेगळ्या ऐकायला येत आहेत, मी खूप अस्वस्थ झालेली आहे. मला कळतच नाही आहे कशा पद्धतीने रिॲक्ट करावं, काय बोलावं, कसं बोलावं. हा मेसेज माझ्या सगळ्या नवीन पॅरेंट्ससाठी आहे की आपल्या लेकरांवरती खूप जास्त लक्ष ठेवा.